नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण SJ कॉलेज कोपरगाव इयत्ता 12वी या वर्गासाठी प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 या प्रकरणामधील जो टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत, तर मागच्या तासाला पहा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा जो काही टॉपिक आहे तर तो टॉपिक आपण अभ्यासत आहोत। तर या ठिकाणी मागच्या तासाला लोकसंख्या संक्रमणामधील पहिला टप्पा जो काही आहे तर तो पहिला टप्पा या ठिकाणी पहा आपण अभ्यासलेला आहे। आणि मग आता पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा जेव्हा आपण या ठिकाणी विचार करतो तर तो दुसरा टप्पा जो काही आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामधील, तर यामध्ये आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारा अशा प्रकारचा हा लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा जो काही आहे तर त्या दुसऱ्या टप्प्याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत। तर साधारणपणे पहा, विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार या ठिकाणी या टप्प्यामध्ये झालेला आपल्याला आढळतो। रोगराईवर मात करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न जे काही आहेत तर ते प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे मग मृत्यूदरामध्ये घट होताना आपल्याला आढळते। आणि मग अशा पद्धतीने मृत्यूदरामध्ये घट जी काही आहे तर ही मृत्यूदरामध्ये घट होत असताना येणारी रोगराई जी काही आहे तर त्या रोगराईवर नियंत्रण साधण्यासाठी जे काही वेगवेगळे उपाय योजले जातात तर त्या उपायानुसार मृत्यूदरामध्ये साधारणपणे घट झालेली आढळते। पण जन्मदर जो काही आहे तर तो जन्मदर स्थिर असतो आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये जो काही बदल होतो याचा जर विचार केला तर लोकसंख्या प्रामुख्याने झपाट्याने वाढत जाते। मृत्यूदरामध्ये घट झालेली आहे, रोगराई साथीचे रोग जे काही आहेत तर ते साथीचे रोग किंवा रोगराई नियंत्रणात आलेली आहे आणि त्यामुळं काय झालं की मृत्यूदर जो काही आहे तर हा मृत्यूदर कमी झालेला आढळतो। परंतु या ठिकाणी जन्मदर जो काही आहे तर तो जन्मदर स्थिर असल्यामुळे लोकसंख्येची वाढ ही जास्त झालेली आढळते। आणि मग साहजिकच बा अशा प्रकारे लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळं या ठिकाणी त्याचा परिणाम जो काही आहे तर तो परिणाम प्रामुख्याने शेती आणि उद्योगातील उत्पादन जे काही आहे तर ते उद्योगामधील उत्पादन वाढते, वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ झालेली आपल्याला आढळते। लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न जे काही आहेत तर ते प्रयत्न सुरू केले जातात। अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश जे काही आहेत तर हे अधिक लोकसंख्या असणाऱ्या विकसनशील देशांचा समावेश ते देश या टप्प्यामधून जाताना आपल्याला प्रामुख्याने आढळतात। या ठिकाणी मग पहा, आधी विकसनशील देशाचं जे काही प्रमाण या ठिकाणी आहे किंवा विकसनशील देश जे काही आहेत तर हे विकसनशील देश प्रामुख्याने कांगो, बांगलादेश, नायजर आणि युगांडासारखे देश जे काही आहेत तर हे युगांडासारखे देश या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला साधारणपणे समाविष्ट झालेले आढळतात। या ठिकाणी पहा, याविषयीची ही आकृती जी काही आहे, आकृती क्रमांक 1.7 ही आकृती पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची ही आकृती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। आणि मग अशा पद्धतीने ही जी काही आकृती आहे पहा, तर या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वाधिक लोकसंख्येची वाढ या ठिकाणी होत असल्यामुळं त्याला लोकसंख्येचा विस्फोटाचा टप्पा असंही या ठिकाणी म्हटले जाते। तर या ठिकाणी मग अशा पद्धतीने लोकसंख्येचा विस्फोट जो काही ज्या ज्या देशामध्ये झालेला आपल्याला आढळतो तर त्या ठिकाणी मग बांगलादेश असेल, कांगो खोरे असेल, नायजर किंवा युगांडासारखे देश जे की आहेत तर त्या देशामध्ये लोकसंख्येचा विस्फोट जो काही आहे तर तो विस्फोट झालेला आपल्याला आढळतो।
आणि मग पहा सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने ही जी काही आकृती या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात दिलेली आहे, तर त्या आकृतीचं निरीक्षण हे देखील तुम्ही करायचं आहे. आणि मग आकृतीचं निरीक्षण हे केल्यानंतर त्यावर आधारित जे काही 6 प्रश्न आहेत, तर त्या आकृतीचं निरीक्षण करून 6 प्रश्नांची काळजीपूर्वक अशा पद्धतीने उत्तरं जी काही आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. आणि मग एकूणच पहा, हा जो काही दुसरा टप्पा जो काही इथं लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात दिलेला आहे, त्याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली, ठळक अशा प्रकारची वैशिष्ट्ये, परीक्षेमध्ये टिपाले यासारखा प्रश्न जर आपल्याला विचारला की दुसरा टप्पा लोकसंख्या संक्रमण, दुसरा टप्पा वैशिष्ट्ये स्पष्ट करा, अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर मग त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना फक्त वैशिष्ट्ये जर आपल्याला द्यायची असतील तर त्या वैशिष्ट्यांना मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारचे आकडे द्यावे लागतील. आणि मग त्या आकडेवारीच्या सहाय्यानं ती जी काही वैशिष्ट्ये आहेत पहा, तर ती वैशिष्ट्ये आपल्याला सांगावी लागतील. मग पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामधील हा दुसरा टप्पा, आरंभीच्या काळामध्ये विस्तारणारा हा जो काही टप्पा आहे, तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य पहा या ठिकाणी आपलं येईल, या टप्प्यामध्ये जन्मदर अधिक किंवा स्थिर असतो आणि मृत्यूदरामध्ये घट होताना आढळते. हे पहिलं वैशिष्ट्य. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य पहा, त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते. आकड्याच्या संदर्भात 1, 2, 3, 4 आकडे असे आपल्याला द्यायचे आहेत, म्हणून त्या ठिकाणी मग दुसरा आकडा टाकायचा आहे आणि ते दुसरं वैशिष्ट्य मग त्यामुळे लोकसंख्या काय होतं, झपाट्याने वाढते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य, या टप्प्यामध्ये, या दुसऱ्या टप्प्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान जे काही आहे, तर त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होतो. हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे पहा, वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विकास आणि विस्तार जो काही आहे, तर हा वैद्यकीय व आरोग्यविषयक सेवांचा विकास आणि विस्तार या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेला आढळतो आणि त्याचा परिणाम मग लोकसंख्येची वाढ ही झपाट्याने झालेली दिसते, मृत्यूदराचं प्रमाण कमी झालेलं दिसतं, जन्मदर हा स्थिर असतो आणि या सर्वांचा परिणाम मग लोकसंख्या वाढीवर झालेला आढळून येतो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य पहा, या टप्प्यामध्ये शेती आणि उद्योगधंद्याच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे, वाहतुकीचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला आढळतो. हे पाचवं वैशिष्ट्य या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य पहा, या दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात. लोकसंख्या नियंत्रित राहण्यासाठी जे काही वेगवेगळे प्रयत्न आहेत, तर ते प्रयत्न या टप्प्यामध्ये प्रामुख्याने केले जातात. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य, या टप्प्यामध्ये जास्त लोकसंख्या असणारे विकसनशील देश जे काही आहेत पहा, तर त्या विकसनशील देशांचा समावेश हा प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर मग पुढचं आठवं वैशिष्ट्य पहा, या टप्प्यामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक वाढ होत असल्यामुळे या आरंभीच्या विस्तारणाऱ्या टप्प्याला लोकसंख्या विस्फोट असेही म्हणतात. तर या दुसऱ्या टप्प्याला काय म्हटलं, या ठिकाणी लोकसंख्येची वाढ सर्वाधिक असल्यामुळं लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हणून देखील या दुसऱ्या टप्प्याकडं पाहिलं जातं. आणि मग या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट ज्या ज्या देशामध्ये झालेला आहे त्या देशांची नावं, उदाहरणार्थ 9वा त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला लिहावं लागेल, 9 आकडा त्या ठिकाणी येईल. तर या टप्प्यामध्ये कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा, श्रीलंका या देशांचा प्रामुख्याने समावेश झालेला आपल्याला आढळतो. आता त्यानंतर पहा, मग आता लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा आपण अभ्यासणार आहोत. तर हा तिसरा टप्पा जो काही आहे, तर या तिसऱ्या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहावी लागतील. किंवा या तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेला मृत्यूदर आणखीनच कमी होत असतो, जन्मदर देखील कमी होतो आणि त्यामुळं त्याचा परिणाम लोकसंख्या वाढ जी काही आहे, लोकसंख्या वाढीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला आढळतो. आणि साहजिकच लोकसंख्या वाढीचा दर जो काही आहे, तर हा लोकसंख्या वाढीचा दर
तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेला आपल्याला आढळतो. आता पहा, एक एक वैशिष्ट्य जर आपण या ठिकाणी विचारात घेतली तर पहिलं वैशिष्ट्य आहे पहा या तिसऱ्या टप्प्यामध्ये. या तिसऱ्या टप्प्यालाच काय म्हणता येईल, नंतरच्या काळामधील विस्तारणारा टप्पा. आणि पहिलं वैशिष्ट्य, या टप्प्यामध्ये जन्मदर कमी आणि तुलनेनं मृत्यूदर आणखी कमी होत जातो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे, परंतु लोकसंख्या वाढत असते, कारण या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक जास्त असतो. तिसरं वैशिष्ट्य पहा, या टप्प्यामध्ये लोकांचे दरडोई उत्पन्न वाढून राहणीमान उंचावलेले असते व गरिबी कमी होते. हे तिसरं वैशिष्ट्य, लोकांचं एकूण दरडोई उत्पन्न वाढल्यामुळं साहजिकच त्यांचं राहणीमान जे काही आपण म्हणतो तर ते राहणीमान उंचावलेलं आपल्याला आढळतं. गरिबी या ठिकाणी कमी झालेली असते. हे तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मग पहा, चौथं वैशिष्ट्य, या टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर जो काही आहे तर हा तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आढळतो. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळं साहजिकच लोकांचं दरडोई उत्पन्न हे वाढलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे पहा, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा विस्तार जो काही आहे, द्वितीय श्रेणीची आणि तृतीय श्रेणीची व्यवसाय यांचा विस्तार जो काही आपण म्हणतो तर तो विस्तार या ठिकाणी या तिसऱ्या टप्प्यामध्ये झालेला आढळतो. नंतर सहावं वैशिष्ट्य, या तिसऱ्या टप्प्यामध्येच शैक्षणिक पातळी जी काही आहे, लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचावलेली आपल्याला आढळते. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य, लोकांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व जे काही आहे तर ते महत्त्व समजतं, त्यामुळं कुटुंबाचा आकार लहानात लहान कसा होईल याकडं लोकांचं लक्ष असतं आणि मग त्याचा परिणाम जो काही आहे तर ती लोकसंख्येची घनता ही कमी झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर मग आठवं वैशिष्ट्य पहा, या टप्प्यामध्ये विकसनशील देश विकसित टप्प्याकडे जाताना आपल्याला आढळतात आणि त्याची उदाहरणं जर द्यायची ठरली तर या विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करणारे देश म्हणजेच चीन आणि भारत, हे दोन देश जे काही आहेत तर ते दोन देश या ठिकाणी विकासाकडे वाटचाल करताना आपल्याला आढळतात. त्यानंतर मग आता पहा, लोकसंख्या संक्रमणाचा चौथा टप्पा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. या चौथ्या टप्प्याला कमी बदल दर्शवणारा टप्पा असंही म्हटलं जातं पहा. आणि मग लोकसंख्या संक्रमणाचा हा जो काही टप्पा आहे तर या टप्प्याची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना पहिलं वैशिष्ट्य पहा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि ते म्हणजे या टप्प्यामध्ये मृत्यूदर खूप कमी असतो, जन्मदर आणखीनच कमी झालेला असतो. आणि थोडक्यात या चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर यांचा जर विचार केला तर जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हीमध्ये हे जन्मदर आणि मृत्यूदर जे काही आहेत तर ते कमी झालेले प्रामुख्याने आपल्याला आढळतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य पहा, या चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी झाल्याने लोकांचं राहणीमान उंचावण्यास मदत होते. घरामध्ये जन्माला घालणारी बालकांची संख्या कमी झाल्यामुळं आहे ते जे काही कुटुंब आहे, कुटुंबाचा आकार निश्चितच कमी झाल्यामुळं त्यांचं राहणीमान जे काही आहे तर ते राहणीमान उंचावलेलं या ठिकाणी आपल्याला आढळते. आणि मग अशा प्रकारे मानवाची प्रगती झाल्यामुळं, मानवाचं राहणीमान सुधारल्यामुळं या ठिकाणी साहजिकच त्याचा परिणाम देश आणि पर्यायाने नागरिक यांची आर्थिक परिस्थिती जी काही आहे तर ती आर्थिक देशाची आणि नागरिकांची आर्थिक परिस्थिती जी काही आहे तर ती आर्थिक परिस्थिती सुधारलेली आपल्याला आढळून येते. आणि त्यानंतर मग या चौथ्या टप्प्यामध्ये देखील द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय जे काही आहेत तर या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचा वाटा जो काही आपण म्हणतो तर तो कमी असलेला आपल्याला आढळतो. द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीचे व्यवसायांचा वाटा या चौथ्या टप्प्यामध्ये कमी असलेला आपल्याला प्रामुख्याने आढळून येतो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य पहा, या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा कमी झालेला असतो, कारण या चौथ्या टप्प्यामध्ये लोकांना उच्च वैद्यकीय सुविधा या मिळालेल्या असल्यामुळं
पटकी, प्लेग यासारखे साथीचे रोग जे काही आहेत, तर या रोगांचा नायनाट जो काही आहे तर तो नायनाट झालेला असतो. थोडक्यात या टप्प्यामध्ये आरोग्याबद्दल लोक जागरूक झालेले आपल्याला आढळतात. आणि मग अशा प्रकारे लोक जागरूक झाल्यामुळं या ठिकाणी 6वं वैशिष्ट्य जे काही आपल्याला सांगायचं आहे तर त्यामध्ये मग जन्मदर आणि मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो. जन्मदर हा जो काही आहे तर हा जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, परंतु तो जवळजवळ सारखा असलेला आढळतो. आणि त्याचा परिणाम लोकसंख्येची वाढ जी काही आहे तर ही लोकसंख्येची वाढ कमी झालेली आपल्याला आढळते. आणि मग साहजिकच अशा प्रकारे लोकसंख्येची वाढ किंवा वृद्धी जी काही तर ती अत्यल्प झालेली आढळते. आणि याचं उदाहरण पहा, अमेरिकेमधील संयुक्त संस्थाने हा विकसित देश या 4थ्या टप्प्यामधून जाताना आपल्याला आढळतो. याचं उदाहरण देता येईल मग अमेरिकेमधील संयुक्त संस्थाने हा देश. त्यानंतर मग पहा आता या ठिकाणी 5वा जो काही टप्पा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामधील 5वा टप्पा जर अभ्यासाचा ठरला तर या 5व्या टप्प्याला या ठिकाणी पहा ऋणात्मक वाढीचा टप्पा किंवा शून्य वाढ दर्शविणारा जन्मदरात घट असणारा टप्पा या नावानं देखील ओळखलं जातं. आणि मग अशा प्रकारे या 5व्या टप्प्याची माहिती अभ्यासत असताना याची वैशिष्ट्ये जी काही आहेत तर ती वैशिष्ट्ये जर विचारात घेतली तर साधारणपणे पहा, पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या टप्प्यामध्ये जन्मदर जो काही आहे तर हा जन्मदर खूपच कमी झालेला आपल्याला आढळतो. मृत्यूदर हा देखील समान होतो. थोडक्यात या टप्प्यामध्ये मृत्यूदरापेक्षा जन्मदर जो काही आहे तर हा मृत्यूदरापेक्षा जन्मदर कमी असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य या टप्प्यामध्ये लोकसंख्येची वाढ जी काही आहे तर ही लोकसंख्येची वाढ अतिशय अल्प झालेली आपल्याला आढळते. 5व्या टप्प्यामध्ये जन्मदराचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि मृत्यूदर हा समान झालेला आढळतो. जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये तफावत राहत नाही. आणि मग त्याचा परिणाम काय होतो तर एकूण लोकसंख्या जी काही आहे, लोकसंख्या वाढीचा दर जो काही आहे, लोकसंख्या वाढीचा वेग जो काही आहे तर हा लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय अत्यल्प असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर काही देशामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होऊन लोकसंख्येमध्ये घट झालेली आढळते. त्याचबरोबर मग या टप्प्यामध्ये काही देशात बालकांची संख्या खूपच कमी असते आणि वृद्धांची संख्या ही जास्त असते. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या 5व्या टप्प्याच्या संदर्भात शून्य वाढ दर्शवणारा हा जो काही टप्पा आहे तर त्या टप्प्याच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य पहा, या ठिकाणी या टप्प्यामध्ये येणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती ही उत्तम झालेली आहे. आर्थिक स्थिती नागरिकांची, देशाची आणि नागरिकांची आर्थिक स्थिती ही उत्तम झालेली आढळते. त्यांचं राहणीमान जे काही आहे तर ते राहणीमान या ठिकाणी उंचावलेलं आपल्याला आढळतं. ज्या काही चैनीच्या वस्तू आहेत तर त्या चैनीच्या वस्तू खरेदी करताना त्याचा वापर करताना लोक या ठिकाणी आढळतात. आणि त्याचबरोबर मग या टप्प्यामध्ये पहा, 6वं वैशिष्ट्य जर विचारात घेतलं तर तृतीय श्रेणीचे व्यवसाय जे काही आहेत तर त्या तृतीय श्रेणीच्या व्यवसायांचं प्रमाण हे वाढलेलं किंवा सर्वाधिक असलेलं आढळते. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे आणि ते म्हणजे या टप्प्यामध्ये शैक्षणिक व वैद्यकीय सेवा या उच्च दर्जाच्या असलेल्या आढळतात. त्याचबरोबर या टप्प्यामध्ये आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाबाबत आग्रह जो काही आहे तर हा आग्रह प्रामुख्याने असलेला आपल्याला आढळतो. आणि मग अशा प्रकारे या 5व्या टप्प्यामध्ये येणारे देश जे काही आहेत त्याची उदाहरणं जी काही आहेत तर ती उदाहरणं जर पाहायची ठरली तर साधारणपणे स्वीडन आणि फिनलँड हे जे काही देश आहेत तर या देशांचा समावेश प्रामुख्याने हा ऋणात्मक वाढीचा टप्पा जो काय आहे तर या ऋणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये या वेगवेगळ्या देशांचा समावेश जो काही आहे तर तो समावेश झालेला आपल्याला आढळतो. शून्य वाढ दर्शवणारा हा जो काही टप्पा आहे तर तो टप्पा या ठिकाणी
लोकसंख्या संक्रमणातील टप्पा म्हणून ओळखला जातो. आणि मग अशा पद्धतीने लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये असणारे हे जे काही 5 टप्पे आहेत, तर त्या 5 टप्प्यांची माहिती या ठिकाणी संपलेली आहे. आणि त्याचबरोबर हे जे काही प्रकरण आहे, तर त्या प्रकरणामधील सर्वसमावेशक अशा प्रकारचे जे घटक या ठिकाणी आपण आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत, त्यांचा जर विचार केला तर लोकसंख्येचे घटक पहा. लोकसंख्येचे घटक, मग यामध्ये लोकसंख्येमधील सर्व गुणधर्म जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात. उदाहरणार्थ ग्रामीण नागरी निवास, वय, लिंग गुणोत्तर, वैवाहिक स्थिती इत्यादी घटकाच्या आधारे लोकसंख्येची वर्गवारी आपल्याला करता येते. आणि त्यामुळे या प्रदेशामधील लोकसंख्येची वैशिष्ट्ये सुस्पष्ट होताना आपल्याला आढळतात. लोकसंख्येच्या रचनेचा या प्रकरणामध्ये जो आपण अभ्यास केला आहे पहा, त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी अभ्यासत असताना लोकसंख्येच्या घटकामुळे प्रदेशामधील लोकसंख्येच्या रचनेचे सर्वसामान्य स्वरूप आपल्या लक्षात येते. आणि उदाहरणार्थ वयोरचनेच्या आधारे लोकसंख्येमधील बाल, युवा, वृद्ध यांची टक्केवारी जी की आहे, तर ही टक्केवारी आपल्या लक्षात येते. आणि लोकसंख्येच्या या रचनेमुळे आपल्याला अवलंबित असणाऱ्या लोकांचं गुणोत्तर जे की आहे, तर हे गुणोत्तर या ठिकाणी समजते. आणि याचा परिणाम जो की आहे, तर तो परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने होईल हे देखील आपल्या लक्षात येते. आणि त्यावरून मग लोकसंख्येचे निष्कर्ष जे की आहेत, तर ते निष्कर्ष आपल्याला काढता येतात. मग अशा पद्धतीने या ठिकाणी पहा, हे जे काही प्रकरण आहे, तर ते प्रकरण आपलं संपलेलं आहे. हो, हे संपलं. हे करा बरं, सेव्ह करा बरं, संपलं.